घालू स्वर्गास वे मला द्या भूमीवरून चालू प्राणनाथ माझे मी दैव दत्त कांता येणार नाथ आता येणार नाथ आता. नमस्कार, मी ज्योती फणसे आणि आपल्या व्हॅलेंटाईन स्पेशल शो मध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. व्हॅलेंटाईन डे तसं म्हटलं तर आपल्याकडे साजरा केला जातो तो प्रेमाचा दिवस या अर्थाने. पण प्रेमाला काही एक दिवस पुरा नसतो, प्रेमासाठी हे सगळे दिवस असतात. बरं, हे सगळं आपण का बोलतोय आणि आज हे सगळं बोलण्याचं निमित्त असं की तुम्ही आतापर्यंत बरेच कपल्स पाहिले असाल, सगळ्यांचं तुम्ही प्रेम प्रकरण पाहिली असेल, काही अफेअर्स पाहिली असाल, पण तुम्ही कधी देवाचं प्रेम प्रकरण पाहिलंय का किंवा देवाचं अफेअर पाहिलंय, देवाचा संसार पाहिलायत का? नाही पाहिलात ना. आणि म्हणूनच TV9 आज तुम्हाला देवाचं प्रेम कसं झालं, देवाचं लग्न कसं झालं आणि एकूणच काय होतं देवाची ही लव्ह स्टोरी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मी तुम्हाला दाखवणार आहे. तर जराही उत्सुकता न ताणता मी तुम्हाला भेटवणार आहे द एव्हरग्रीन रमेश देव सर आणि सीमा देव मॅम. खरं तर म्हणजे ओळख करून देणं काही अशी वेगळी ओळख करण्याची गरज नाही, पण तरीही 93 वर्षाचा एक चिरतरुण आणि 80 वर्षाची एक राजकन्या आमच्या सोबत आहे आज आमच्याकडे. दोघांचंही खूप खूप स्वागत आहे. वर्ष म्हटल्यानंतर राजकन्या नको म्हणू. नाही, तरीही तुम्ही आमच्यासाठी एव्हरग्रीन आहात आणि प्रेमाचा दिवस साजरा करतोच आहोत आपण. तर मॅम, सरांना कशासाठी थँक्यू बोलायचंय राहून गेलं असेल किंवा कशासाठी सॉरी म्हणायचंय राहून गेलं असेल असं काही, तर ते काय असेल? साड्या, काय बोलू, दागिने. काय दिलं? तुला मी दागिने इतके दिले होते. दागिने दिले ना? हा, आता नाही, आज देणार होतो, आज खरंच देणार होतो. हे घातलेत ना. नलू जवळजवळ 53 वर्ष लग्नाची, त्याच्या आधीची 4-5 वर्ष, इतकी वर्ष तू मला साथ देत आलीस. आता माझी एक इच्छा पुरी कर. सांगा. 93 वर्षाचा मी आहे, कधी जाईन कधी काय होईल सांगता येत नाही. तर माझी एक अशी शेवटची इच्छा आहे की माझा शेवटचा श्वास तुझ्या मांडीवर जावा, जेवढीच इच्छा आहे. आणि तेवढी माझी पुरी कर, बस तेवढी तू पुरी कर. काय झालं? अगे जायचं तर एक हे बघ, एकमेकांना आपण काय आजरामर होऊन आलो काय, पण मला ती इच्छा भयंकर आहे की तुझ्या मांडीवरती शेवटी श्वास सोडावा. ओके? हा जीवनातला अतिशय आनंदाचा असतो. जेव्हा मी सुखात असतो ना, त्यावेळी मी हात असा धरून ठेवतो. कधी कधी हल्लीच्या दिवसामध्ये माझ्या छातीत दुखायला लागतं आणि मला असं वाटतं की ही बहुतेक शेवटची घटका आहे. मग हिला उठवतो मी, ही मस्त झोपलेली असते आणि हिला उठवतो मी आणि म्हणतो की अगं हे नल्या, हिला मी नलू म्हणतो प्रेमात, तिचं पहिलं नाव. हे नल्या, माझ्या छातीवर जरा हात फिरव का. ती हात फिरवते आणि माझं दुखणं नाहीसं होतं. पण एक दिवस शेवटचं की ज्या दिवशी ते दुखणं थांबू दे, माझ्या आई वडिलांच्या दर्शनाला मी जावं अशी इच्छा आहे. तुझ्या आईलाही सांगेल की तू सुखात आहेस. हा, आता नका क्षणानो आता नको क्षणानो दोघात भिंत घालू स्वर्गास वे मला द्या भूमीवरून चालू प्राणनाथ माझे मी दैव दत्त कांता येणार नाथ आता येणार नाथ आता. व्हॅलेंटाईन डे ह्याचा अर्थच पुष्कळसा
तसं तू आत्ता म्हणालीस की प्रेमाचा दिवस, हो की नाही? प्रेम म्हटल्यानंतर माणसाच्या मनामध्ये ते 70 वर्षाचा असो, 80 वर्षाचा असो, 53 वर्षाचा असो, कुठेही असो, हे आल्हाददायक असतं. याच निमित्ताने ना मला खरं तर आणि माझ्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचंय की ही दोघांची, या दोन कपल्सची लव्ह स्टोरी कशी खुलली आणि एकूणच सगळं खरं तर आम्हाला खूप एक्साइटमेंट आहे. सगळं माहितीये, लव्ह स्टोरी आहे, लव्ह मॅरेज झालंय, पण बरेच खाचखळगे असतात, बऱ्याच गोष्टी असतात ज्या अनटोल्ड आपण म्हणतो, त्या आम्हाला आज जाणून घ्यायच्यात आजच्या स्पेशल दिवशी. सुरुवात मी करेन पहिली भेट. पहिली भेट 3rd क्लासच्या डब्यात. मी हिरो होतो, विलन होतो, पण त्यावेळी मराठीला पैसे जास्त मिळत नसत, त्यामुळे मला काही फर्स्ट क्लासमध्ये जायची ताकद नव्हती. तर मी ग्रँड रोडवरती 3rd क्लासच्या डब्यात शिरलो. बरं, ही गोष्ट जवळजवळ म्हणजे 60 सालाची 62 सालाची आहे. तर त्यावेळी गर्दी फार कमी असायची आणि दुपारच्या वेळी जवळजवळ गर्दी नसायचीच. डबा जवळजवळ रिकामा असायचा. हल्ली कधीही बघा डबे गच्च भरलेले असतात, छोडतो, तर त्यावेळी नव्हतं. आणि मला डब्यात शिरल्याबरोबर मोगऱ्याच्या फुलांचा प्रचंड सुंदर असा वास आला आणि आय लव मोगऱ्याची फुलाचा वास. आणि म्हणून म्हटलं तर कुठलं येतो म्हणून बघितलं तर एका बाकावरती एक म्हातारी बाई आणि एक तरुण अशी सावळी अशी मुलगी बसली होती आणि मोठ्याच्या मोठ्या गजराचा असा वेण्या सोडल्या होत्या, तिथून होते. आणि त्या वासाला भुलून मी जाऊन त्यांच्यासमोर बसलो. मी बसल्यानंतर त्यावेळी मी व्हिलन म्हणून जास्त प्रसिद्ध होतो. ती म्हातारी बाई जी होती तिनं खास करून म्हटली की हिला म्हणाले की त्या 2 पोरं म्हणजे ही आणि हिची आई. हिला म्हणाले की आहे त्याच्याकडे जास्त बघू नकोस, तो व्हिलन आहे. आता व्हिलन आहे म्हटलं, आता मला तसा राग आला. आणि तिनं मला, त्या म्हातारी बाई मला म्हणाले की का इथंच येऊन का बसता, समुद्र डबा रिकामा आहे ना. तर म्हटलं हो ना, पण काय डबा काय तुम्ही तुमच्या बापाने विकत घेतलाय का? काय मला डोकं गेलं होतं. आणि डबा तुम्ही घेतलाय विकत, मी कुठे बसेन? तुम्ही जर जास्त बोललात ना तर तुमच्या दोघांच्या मध्ये येऊन बसेन. म्हटलं काय तुम्हाला बोलता येणार नाही. एक तर तुम्ही उठून जा आणि तुम्ही जिथं जाल तिथं मी येऊन बसेन. आणि ही म्हणाली अहो आई बाई कमीस कमीस, आई कमीस कमीस असं म्हटलं होतं. आणि मग आम्ही एकमेकांकडे बघत होतो. हिचं मधनातनं ती चोरून बघायची, मी डायरेक्ट बघत होतो. आपल्याला किसी बाप की आपल्याला काय गरज आहे, कोणाची भीती आहे आपल्याला, आणि म्हातारीची कसली भीती आहे हो. तर मग म्हटलं बघित होतो. मधनातनं ती म्हातारीशी डोळे वाटावून बघायची. त्यात तिचा चष्मा जाड भिंगाचा, त्यामुळे ते डोळे आणखीन मोठे दिसायचे. आणि पण त्या भीतीची मला किती भीती वाटली नाही. खैर आता तिला म्हातारी म्हणतो, पण आता ती माझ्या खरं म्हणजे सासूबाई आहेत. त्यांच्याबद्दल मला अतिशय प्रेम आहे, आदर आहे. आणि अतिशय प्रेमळ बाई, अतिशय प्रेमळ बाई आहेत त्या, फार चांगल्या प्रेमळ. म्हणजे मला आमच्या संसाराला पुष्कळसा हातभार त्यांनी लावलेला आहे. तर पण त्यावेळी मला ती म्हातारी बाई चिर अशी आली होती. तर 3rd क्लासच्या डब्यामध्ये आमच्या दोघांची पहिली भेट झाली. आणि एका पिक्चरमध्ये हिनं मला 7 थोबाडीत मारल्यात. अरे बापरे, तो किस्सा मला मस्कटात दिली होती. काय ते पिक्चरचं नाव होतं पडदा. ते चितळकर म्हणून एक डायरेक्टर होते, त्यांचं ते पिक्चर होतं. आणि मी व्हिलन होतो त्या पिक्चरमध्ये. आणि आता तिथं 7-8 पुरी असतात. मी एकेला म्हणतो हिला मेरठला पाठव, हिला दुबईला पाठव, हिला इकडे पाठव, हिला तिकडे पाठव. आणि हिच्याकडे बघतो म्हणतो हिला माझ्या बेडरूममध्ये पाठव, माझ्या हस्तकला बेडरूममध्ये पाठव म्हटल्यावरती ही मला थोबडीत मारते. तर थोबडीत मारते म्हटल्याबरोबर हिनं असं करून मारली. आपल्याला डायरेक्टर म्हटलं मुस्कटात कसं लावायचं. डायरेक्टर म्हणाले की अहो बाई तुम्हाला संताप आलेला आहे, बेडरूममध्ये पाठव असं म्हटल्यामुळं तर तुम्ही झणाडून द्या त्याला. म्हटलं काय हरकत नाही, तुमच्या हातनं किती मार खाल्ला तर मला आनंद वाटेल. काय तर तुमची आमची थोडीशी ओळखी झाली होती. तरी पण तिनं दुसरा दिगा अशीच मारली. 5 थोपाडीत अशा साध्या मारल्या तिथं. मला शेवटी आता कंटाळा आला. म्हटलं बाई 5 थोपाडीत खाल्ल्यात, आता किती खाऊ मी तुमच्याकडनं. आता द्या ना खरोखर एक शिवी द्या मनातल्या मनात.
हलकट नालायक भरवा म्हणून आणि द्या मला एक तडाखा. तरी पण तिला नाही जमलं. शेवटी मी तिला शिबी दिली की जे याला अक्कल आहे की नाही, बिंडो थोबडीत देखील मारता येत नाही, ॲक्टर कसली तू. हे म्हटल्यावरती हिच्याकडे राग संतापला आणि ती 7वी थोबडीत ह्या बाईनं जी सणातून दिली ते मी पुढचे डायलॉग विसरलो. अरे बापरे. इतक्या जोराने मारले. त्या 7 थोबडीचा मी बदला घेतला. हिच्याबरोबर 7 फेरे घेऊन लग्नाचा. जेव्हा तुम्ही मॅमना भेटलात आणि मग ती एक वेळ आली का की जिथे नाही आता मी हिला विचारतोच, कारण आता दिल में समथिंग समथिंग होत आहे आणि आता विचारायला हवं, नाही तर मग वेळ निघून जाईल, असं तुम्हाला पहिल्यांदा केव्हा वाटलेलं? पुष्कळ वेळा वाटला. मग हिंमत कधी केली विचारण्याची? विचारण्याची हिंमत होतच नव्हती. एक गोष्ट अशी की मला वेळ मिळत नव्हती. हिची आई आई सतत बरोबर असायची माझी. तिने मला अजिबात सोडलं नाही. हिची आई फेविकॉल सारखी हिला चिकटलेली असायची. शॉटच्या वेळी आमच्या रिहर्सलच्या वेळी आम्ही एकत्र असायचो, पण तिथं बोलायचं शो नाही, कारण वरती माईक असतो. त्यावेळी वरती माईक लावायचे, आतासारखे असे माईक नव्हते. त्या वरती माईक असल्यामुळं जरा तरी हा देखील आवाज तिकडे ऐकू जातो, मग तिथं विचारता येत नाही. आणि शॉट संपला रे संपला की अहो सीमाबाई असं म्हणेपर्यंत ती जाऊन आईजवळ बसायची किंवा आईची हिच्याजवळ यायची, म्हणजे तिथं बोलता यायचं नाही. एकदा नशिबानं मला म्हणजे 4 वर्षानंतर मला एक संधी मिळाली. एक शॉट असा होता, भाऊ म्हणजे शांताराम बापूंचे कॅमेरामन, ते त्यांचं पिक्चर होतं. तर म्हटलं आता ही संधी सोडायची नाही. बरं, हिच्या डोळ्यात मला प्रेम दिसत होतं, माझ्या डोळ्यात हिला प्रेम दिसत होतं, पण दोघांनाही बोलायला मला वेळ मिळत नव्हता. आणि आता मी म्हटलं की हे बघ, आता असं डायलॉग आहे की इतक्यात एक सुंदरपैकी झुळूक आली वाऱ्याची. म्हटलं ही वाऱ्याची जशी झुळूक आता आली आणि आपल्याला आल्हाद वाटला, आनंद वाटला, तसं माझ्या आयुष्यातून तू झुळूक होऊन येशील का? ती म्हटलं हे काय? म्हटलं हे डायलॉग आहेत, गदिमाने मला दिलेले डायलॉग आहेत. ती म्हटली मला नाही दिले. अगं तुला दिलं नसेल पण मला सांगितले. आणि त्याच्यानंतर तू काय करतेस? तर तू असं करतेस, तू मनाकडे ताबडतोब म्हणतेस की हो माझी तयारी आहे, असं माझा हात धरतेस आणि माझ्या खांद्यावरती डोकं ठेवतेस. मी खांद्यावरती डोकं ठेवतो, तुला जवळ घेतो आणि तुझ्या कपाळाचं किस घेतो. असं किस घेतो म्हटल्यावरती हे बटन नाही, हे असं शक्य नाही, कारण मराठी त्यावेळी किस देखील नव्हता, काय कपाळाचा देखील किस घ्यायचा नव्हता. तर तिथं माझं चुकलं की हे केस घेतो म्हटलं. तर म्हटलं बघ माझा काही नाही, हे माडगुळकरांचे वाक्य आहेत. म्हटले खोटं बोलताय तुम्ही, माडगुळकर असं लिहिणं शक्य नाही. म्हटलं तू ओळखलंस तर ठीक आहे, आता तुला मी कोल्हापुरी भाषा सांगतो. हरामखोर, नालायक, बदमाश, माझ्याशी लगीन करणार का? जर नसेल करली तरी मी तुला उचलून खांद्यावर घेईन, बोल्यावर नेऊन ठेवीन, लग्न करीन आणि हनीमून करून तुला सोडेल. तर काय म्हणतेस सांग? हे म्हटल्यावरती ती हसली आणि माझ्या खांद्यावर तिला डोकं ठेवलं. पण असं एकूणच हा सगळा प्रवास झाला, लग्नापर्यंत आलं, पुढच्या वाटचालीकडे पण आपल्याला जायचंय. हनीमून, हा हनीमूनकडे मला नक्कीच वळायचं आणि तो खूप इंटरेस्टिंग भाग आहे. पण इथे आपण या शो मध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठेही जाऊ नका, कारण देवाची प्रेम कहाणी अजून बाकी आहे. विश्रांतीनंतर व्हॅलेंटाईन स्पेशल कार्यक्रमात मी ज्योती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. जराही वेळ घेणार नाहीये तुमचा, कारण मला माहितीये तुम्ही सगळे अजून उत्सुकता ताणून आहात की देवाची प्रेम कहाणी पुढे अशीच तुम्हाला ऐकायची आहे. त्यामुळे बॅक टू पॅव्हलियन. तर सर, लग्न झालं, प्रपोज करून झालं, लग्नानंतर इंटरेस्टिंग पार्ट असतो हनीमूनचा. कशा होत्या? गोड आठवणी आहेत, अटक्यात काय छान आठवणी आहेत. पण एक आठवण अशी आहे की जी मी अजून भोगतोय. अजून ही बाई माझ्याकडनं ते करते. म्हणजे जवळजवळ आमच्या लग्नाला 55 वर्ष होत आलेली आहेत, पण 55 वर्ष ती मला सातत्यानं आठवण करून देते. पण आम्ही दोघंजणी त्यावेळी ही गोष्टी ऐकायच्या मनस्थितीत नव्हतो, प्रेमात होतो, गप्पा मारल्या होत्या. हिचा मौसूत हात माझ्या हातात होता, गोड हसणं होतं, खळखळून आम्ही दोघं हसत होतो. वारा, जंगल, पाणी, ह्या सगळ्या चारी बाजूला सगळं वातावरण, असं सुंदर वातावरण होतं. ह्याच्यात कुठलं गौरेडा लक्षात यायला. आणि आम्ही पुढे गेलो आणि एक ओढा लागला.
ओढा लागला म्हटलं बघ ओढ्यावरती आपण जाऊन बसूया, तिथं मोठमोठे दगड होते. असं म्हणतो तर इतक्यात एक रेडा त्या पाण्यात आला. बापरे म्हटलं, अगं हे तू बोलू नकोस, हालू नकोस, तो रेडा आलाय म्हटलं पाण्यात. इतक्यात 7-8 रेडे आले आणि ते खेळायला लागले. या बाईसाहेबांना हे काय माहित नाही, यालाच गौरेडे म्हणतात का हो, म्हणून हिनं जोराने आवाज काढला. मुंबईत राहिलेली मुलगी, मला काय माहित गौरेडे आणि काय. आता हे ऐकल्याबरोबर, आवाज ऐकल्याबरोबर त्यातले एक गौरेडाला त्याने बघितलं आणि आमच्याकडे यायला लागला. म्हटलं आता भाई आली पंचायती. मग हिला म्हटलं चल झाडावर चढ, झाडावर चढ. हिला झाडावर का चढता येईना. सगळं झालं, आता खालती उतरायचं. खालती उतरायचा हा प्रश्न आता आला. म्हटलं अगं खालती उतरायला काय त्रास देतोय, तिला उतरता येईना. तर मग पुन्हा मी खालती पहिल्यांदा उतरलो, तिचा हात धरला. म्हटलं माझ्या हातावर पाय ठेव, कर असं करत खांद्यावरती पाय ठेव, हे करत त्याला मी खालती. त्याच्या गडबडीमध्ये करून आवाज आला. ती म्हटली माझं पातळ फाटलं असं वाटतंय. म्हटलं काय पातळ फाटू दे की काय होणार, पण तुला खालती उतरायचं आहे ना, उतर. खालती उतरायचं बघितलं तिनं तर एवढं असं पातळ फाटलं होतं. आणि बाईसाहेब लागल्या रडायला. म्हटलं रडायला काय झालं एवढं, तुला मी पातळ दिलेली आहेत. म्हटले हे माझ्या आईनं दिलेलं मला पातळ आहे लागलात, ते माझ्यासाठी स्पेशल पातळ आहे. अगं म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, तुझ्या आईने दिले म्हणतेस ना, तर आपण शिवून घेऊ. म्हटले शिवून नाही, मला असंच पातळ. म्हटलं ठीक आहे, आपण आता म्हैसूरला जाऊ, आपण जाणार आहोत, तिथं तुझ्यासाठी असलंच पातळ घेऊन देतो. पण रडू नकोस बाई, आपण हनीमूनसाठी आलोय, रडतेच कसली. म्हैसूरला आल्यानंतर पहिलं जर काय केलं असेल तर एका मोठ्या तिथल्या दुकानामध्ये, कपड्याच्या दुकानामध्ये, साडीच्या दुकानामध्ये आम्ही गेलो आणि ती सॅम्पल घेऊन गेली होती पातळ. असलं पातळ मला द्या, पण तिला काय मिळालं नाही. अजूनपर्यंत तिला ते पातळ मिळाले नाही. आणि अजूनपर्यंत तिला मी जवळजवळ हजारो पातळ घेऊन दिली, पण प्रत्येक खेपायला म्हटलं अगं किती घेतेस पातळ, का माझं ते पातळ फाडलं नव्हतं का तुम्ही. म्हणजे धाग्या गणित तिनं माझ्याकडनं पातळ वसूल केलेली. वसूल केलंय, पुरेपूर वसूल आणि करणार आहातच. अजूनही करते, अजूनही करते. लग्नाचा वाढदिवस, पहिला वाढदिवस, पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाची फार गंमत होती, आठवते. त्यावेळी माझ्याकडे विशेष पिक्चर नव्हते, पैसाही विशेष खिशात नव्हता. मला मी सांगितलं मग अशी की जर थर्ड क्लासमधला मी प्रवास करणारा मनुष्य, मराठी आर्टिस्ट, हिंदीत गेल्यानंतर वैभव आलं, मग ही घरं आली मोठी, सगळं आलं, पण तोपर्यंत नव्हतं काही. तर पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या वेळी माझ्या खिशामध्ये फक्त 150 रुपये ते $250 होते. आणि डोक्यात सारखं काय हिला काही ते प्रेझेंट द्यायला पाहिजे, ह्याला पाहिजे. तर काय केलं की एका ठिकाणी सेल लागला होता. एका त्या सेलमध्ये 80 रुपयाची एक साडी, हिचा आवडता जो कलर आहे ना तशी घेतली. जसं मी 80 रुपयाची साडी घेतली, त्याचबरोबर हिला 62 तोळ्याची हे असतात ना तुमचे कॉईन्स, कॉईन असतात हल्ली, राणी देवीची ह्याचे त्याचे सोन्याचे, लक्ष्मीचे काही तसले हिच्या 62व्या वाढदिवसाला 62 तोळ्याची ते कॉईनची अशी मोठीची मोठी माळ ती तिला दिली. त्यावेळी देवानं पैसा दिला होता. म्हणजे जेव्हा पैसा नव्हता तेव्हा 80 रुपयाची साडी दिली होती, आणि जेव्हा पैसा दिला तेव्हा 62 तोळे. म्हणजे 62 तोळे, जस्ट इमॅजिन. आता त्यावेळी तोळा फार स्वस्त होता. शेवटी काय एकमेकांना तुम्ही समजून घेतलं. आणि आजच्या पिढीला बऱ्याचदा असं वाटतं की प्रेम तर नाहीच आहे किंवा प्रेम टिकत नाही, तर त्या सगळ्यांना मला सांगायचं हेच ते प्रेम आहे जे टिकलंय. 53 वर्ष झालेत लग्नाला आणि अविरतपणे हे प्रेम अजूनही टिकून आहे. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आपण भेटलात, तुमची इतकी गोड लव्ह स्टोरी आम्हाला सांगितली आणि आमच्या पिढीसाठी खरंच म्हणजे नॉस्टॅल्जिक मला स्वतःला खूप वाटतंय. तर क्या बात आहे. म्हणजे आताही ते दिवस आठवले ना प्रपोज करताना किंवा आणि खरंच हे असं प्रेम म्हणजे मी उगीच म्हटलं नाही सुरुवातीला की देवाचं प्रेम तुम्हाला आज मी दाखवणार आहे आणि खरंच ती अनुभूती मला आली. आणि
म्हणजे मी स्पीचलेस आहे, कारण आजच्या दिवशी तुम्हा दोघांचा इंटरव्ह्यू करायला मिळणं हे माझं भाग्य आहे. आणि खरंच खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्यात, तुमचा अमूल्य वेळ दिलात आणि एवढ्या छान आठवणी शेअर केल्यात. आणि पुन्हा एकदा एक आमच्या पिढीकडून तुम्हाला दोघांनाही व्हॅलेंटाईन डेच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू थँक्यू. रमेश देव आणि सीमा देव यांचं आपण प्रेम, आतापर्यंतची जर्नी आणि सगळं काही पाहिलं. आणि याच नोटवर या विशेष कार्यक्रमात मी इथेच थांबते, पण ताज्या बातम्यांसाठी बघत रहा TV9 मराठी. घात भिंत घालू स्वर्गास वे मला द्या, भूमीवरून चालू मी प्राणनाथ माझे, मी दैव दत्त कांता, येणार नाथ आता, येणार नाथ आता.